हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळणारा सर्वांचा फेवरेट असा क्रिस्पी टेस्टी क्रंची हराभरा कबाब आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत। नवीन वर्षाला लवकरच सुरुवात होणार आहे, त्यामुळे पार्टी तर प्रत्येक घरात होणारच। त्यासाठी आज स्पेशल आपण हा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। बघता क्षणी खावासा वाटणारा कुरकुरीत असा हराभरा कबाब आपण मिनिटात बनवून तयार करणार आहोत। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी एक जुडी पालकची स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे। छान असा कोवळा बघून पालक मी येथे घेतलेला आहे। आता चाकूच्या साहाय्याने थोडा थोडा असा कट करून घ्यायचा आहे। पालक कट करून झालेला आहे। आता एक वाटी म्हणजे 250 ग्रॅम मटार मी येथे घेतलेला आहे। एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये हा मटार अगोदर 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान असा वाफळून घ्यायचा आहे। आता मटार आपला वाफळून झाल्यानंतरच आपण पालक टाकायचा आहे। दोन्ही भाज्या आपल्याला एकदम यामध्ये टाकायच्या नाहीये, नाहीतर आपला पालक जो आहे ना तो ओव्हर कुक होईल। आता मटार छान वाफरलेला आहे, पालक टाकून घ्यायचा आहे आणि फक्त याला अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला याला गरम पाण्यामध्ये ठेवायचा आहे। आता हा वरती खाली असा करून घ्यायचा आहे। थोडासा सॉफ्ट झाला ना की लगेच आपण ह्याला काढून घ्यायचा आहे। पालकला आपल्याला या गरम पाण्यामध्ये शिजून घ्यायचा नाहीये, नाहीतर याचा कलर चेंज होतो आणि यातील सर्व जी पोषक तत्वे आहेत ना ते नष्ट होतात। आता येथे आईस वॉटर आहे, लगेचच त्यामध्ये हा पालक टाकून घ्यायचा आहे। यामुळे काय होईल, आपला जो पालकचा कलर आहे ना तो छान असा हिरवागार राहील, काळा पडणार नाही। आता यामधून सुद्धा आपण थोडा थोडा करून पालक काढून एका बाउल मध्ये ठेवलेला आहे। आता सर्व पाणी यातलं आपण निथळून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व मटार आणि पालक टाकून घेतलेला आहे। आता याचं जाडसर अशी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहोत। आता एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा आलं, 1 चमचा लसूण आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून आपण छान अशा फ्राय करून घ्यायच्या आहे। आता याला छान असा सुगंध सुटायला लागला की नंतरच आपण यामध्ये गाजर टाकून घेतलेला आहे। आता मी येथे गाजर ना किसून घेतलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर चॉपर मध्ये बारीक चॉप करून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता गाजर थोडंसं असं फ्राय झालं की लगेचच 1 वाटी आपण फ्लावर सुद्धा बारीक चॉप करून यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता हा सुद्धा 2 मिनिटासाठी आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। आपल्याला सर्व भाज्या ओव्हर कुक करायच्या नाहीये। आता ह्या 2 ते 3 मिनिटं छान मिक्स झालं की लगेचच आपण मटार आणि पालकची जी पेस्ट तयार करून घेतली ना ती थोडी थोडी करून यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनिटं फक्त कुक करायचं आहे, फारही वेळ याला शिजवायचं नाहीये। हे बघा, आता सर्व यामधलं मॉइश्चर जे आहे ते नाहीसं झालेलं आहे। या स्टेजला आपण या सर्व भाज्या एका भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहे। हे बघा, आता भाज्या थंड झाल्या की यामध्ये मी 4 ते 5 मोठे चमचे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। बेसन पिठामुळे छान असं कोटिंग येतं। आता यामध्ये मुठभर आपण कोथिंबीर आणि मुठभर पुदिना टाकून घ्यायचा आहे। पुदिन्यामुळे अतिशय छान अशी टेस्ट येते कबाबला आपल्या। आता या भाज्यांचे प्रमाण ना थोडेसे कमी जास्त झाले तरी सुद्धा काहीच हरकत नाही। आता 2 उकडलेले बटाटे जे मी दाखवले आहेत ते छान असे किसून ठेवलेले आहे। यामध्ये मी 3 चमचे जे चहा आपण पोहे खातो ना ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी धना जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे। या मसाल्यांमुळे अतिशय छान अशी टेस्ट येते। आता आपण हिरवी मिरची सुद्धा यामध्ये टाकलेली आहे, त्यामुळे मिरची आपण टाकताना बेतानेच टाकायची आहे। यामध्ये 1 चमचा आपण चाट मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे। चाट मसाल्यामुळे अतिशय छान अशी टेस्ट येते। आता येथे 100 ग्रॅम पनीर, 2 ते 3 ब्रेडचं मी क्रम्स करून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये थोडा थोडा करून टाकून घ्यायचा आहे। आणि जे 2 उकडलेले बटाटे किसून घेतले होते ना ते सुद्धा आता मी यामध्ये मिक्स करून घेत आहे। आता चमचाभर कस्तुरी मेथी मी ड्राय रोस्ट करून ठेवलेली होती, ती हाताच्या साहाय्याने अशी कुस्करून मी यामध्ये टाकून घेणार आहे। आता आपण सर्व पदार्थ यामध्ये
छान असे आपले टाकून झालेले आहे. चवीपुरतं मीठ सुद्धा आपण यामध्ये सुरुवातीला टाकून घेतलेलं होतं. हे बघा, आता थोडं थोडं करून सर्व छान असं मिक्स करायचं आहे. आता मी येथे थोडंसं काळं मीठ सुद्धा पाव चमचा टाकून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या साहाय्याने छान असं मिक्स करून ह्याचा आपल्याला डो तयार करायचा आहे. हे बघा, मिश्रण जर थोडंसं असं आपल्याला पातळ वाटत असेल तर थोडंसं आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं तरी सुद्धा चालू शकेल. आता आपल्याला काजू लागणार आहे. यासाठी काजूचे असे 2-2 काप करून मी ठेवलेले आहे. हातावर असं थोडं थोडं हे मिश्रण घेऊन याचे छान असे गोळे करून घ्यायचे आहे. हे बघा, आणि थोडेसे असे चपटे करून घ्यायचे आहे, जसे आपण कटलेट करतो ना अगदी तसेच. आणि एक एक काजू यामध्ये असं लावून घ्यायचं आहे. आता अशाच प्रकारे आपण सगळे हे कबाब येथे तयार करून घेणार आहोत एक एक करून. हे बघा, लहान मोठ्या आकाराचे आपण आपल्या आवडीनुसार याचे कबाब केले तरी सुद्धा चालू शकेल. मी येथे मध्यम आकाराचे कबाब तयार करून घेतलेले आहे. आता कबाब तयार झालेले आहे. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की मध्यम आचेवर गॅस करायचा आहे आणि एक एक करून छान असे हे सर्व कबाब छान गोल्डन होईपर्यंत कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहे आणि गरम गरम पुदिन्याच्या चटणी सोबत सर्व करायचे आहे. अगदी खायला टेस्टी लागतात. तर या न्यू इयरला नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचा नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला येईल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. त्याचबरोबर धन्यवाद.